मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई महानगरपालिकेकडून राबवण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला। शिवसेना ठाकरे गटातले आमदार आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली। पालिकेकडून प्रत्येक परिमंडळातल्या वॉर्डमध्ये व्यापक स्तरावर डीप क्लिनिंग ड्राईव्ह राबवला जातोय। दर रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यामध्ये सहभागी होतात। मात्र आजच रविवार आणि आजची मोहीम आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामुळे लक्ष वेधणारी ठरली। परिणामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजकीय सफाईबाबत वक्तव्य केलं। ते गेलं सरकार, त्याचं आता सरकार बरोबर सगळं गेलं म्हणून तर आम्ही स्वच्छता करतोय। जी घाण 2.5 वर्षात झाली आहे ती सफाई करतोय। महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्ष सत्तेत होतं, तो धागा पकडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 2.5 वर्षांचा उल्लेख करत जोरदार टोला लगावला। त्यामुळे मैदानात उतरलेले खासदार संजय राऊत यांनीही सफाईचा मुद्दा धरून तोफ टाकली आहे। 2024ला कोणती घाण साफ होते आणि कोण कचऱ्याच्या डब्यात जात आहे हे कळेल। आदित्य ठाकरे हे त्या विभागाचे कार्यक्षम आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत आणि आदित्य ठाकरेंना राज्याचे मुख्यमंत्री किती घाबरतात हे आपण पाहिले आहे। मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं दर रविवारी शहरामध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाते आणि दर रविवारी यावरून राजकारणही रंगताना दिसतंय। आता लोकसभा निवडणूक जवळ आलेली असल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर राजकीय हल्ले करण्यासाठी टपून बसलेले आहेत आणि हे हल्ले करण्यासाठी कोणताही मुद्दा पुरेसा ठरतोय। अगदी स्वच्छतेचा मुद्दा सुद्धा राजकारणासाठी वापरला जातो हेच पुन्हा पाहायला मिळालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।